पुराणीचा इतिहास पुराणीचा इतिहास पुराणीचा इतिहास गोडरस सेविला नव्हती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व भावे घ्या रे एकदा जा रे पंढरी नव्हती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व तुका म्हणे घटापटा न लगे वाटा शोधाव्या नव्हती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन भूतरी चरण संताची सद्गुरुदास तुका ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तकई पायावरी यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या मस्तक हे पुराणीचा इतिहास गोडरस सेविला नव्हती आज बोल मोकळे फोल कवित्व पूजनीय जगद्गुरु तुकोबा राय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आज एका देहली दीपन न्यायाच्या द्वारा आपलं कवित्व म्हणजे त्यांनी लिहिलेले अभंग यामध्ये कुठलाच दोष नाही. एका वाक्यात जर बोलायचं झालं तर अभंगामध्ये कुठलाच फॉल्ट नाही हे सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे स्वतः तुकोबारायांच्या अभंगाचं अटेस्टेट करतात. ही कॉपी खरी आहे याकरता अटेस्टेड घ्यावं लागते की नाही झेरॉक्स वाल्याचं किंवा हे ओरिजिनलचं काढलेलं आहे ते आता नाही घ्यावं. आता गेलं ते पहिले घ्यावं लागत आहे किंवा हे आम्ही ओरिजिनल आधार कार्ड पाहिलं आणि त्याचीच आम्ही हे झेरॉक्स काढलेली आहे
आणि जर काही त्यात घापला गोंधळ निघला तर ते झेरॉक्स वाल्यावर येत जाय, बरोबर ना. तसं तुकोबार आहे त्याच्या अभंगाचं अटेस्टेशन स्वतः करतात किंवा माझ्या अभंगामध्ये कुठलाच फॉल्ट नाही. मग काय फॉल्ट असतात अभंगांमध्ये म्हणजे कवित्वामध्ये, त्यांच्या कवित्व सांगतात ना तुकाराम महाराज. काय असतात, कोणकोणते दोष असतात, आणि त्या दोष नेमके तुकाराम महाराज म्हणतात आमच्या अभंगात कसे नाहीत. तर त्या गोष्टीवर आपल्याला सविस्तर चर्चा करत करत अभंगाच्या होईल तेवढा आपण अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. पण तत्पूर्वी अगदी अल्पशा थोडक्या वेळेमध्ये पर्याय द्यायचा तो असा की आपल्या या परमशा पवित्र गावामध्ये चालू असणारा हा सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, त्याला निमित्त कोण आहे हे जर विचारलं तर काय याला इथं बसलेल्यापैकी एकालाही माहीत नाही असं नाही. पण एक वक्त्याला तो नियम असतो आणि वक्त्याने त्याच्या वाणीला पवित्र करण्याकरता त्या नियमाचं पालन करावं म्हणून बोलतो की आपल्या गावामधील असणारे अगदी साधक वृत्तीचे अतुलजी महाराज आळशी, आमचे वयानं कनिष्ठ पण अधिकारानं खूप ज्येष्ठ, म्हणजे हा वास्तविक ज्येष्ठ कनिष्ठ म्हणणं म्हणजे ही ते तुलना केल्यासारखंच होईल. आता तुलनाच कुठं लागत नाही, त्यामुळे ते करणंही आपल्या वाणीचा दोष ठरेल. असे असणारे आमचे अतुलजी महाराज यांना 6 वर्षापूर्वी भगवंताची आज्ञा झाली आणि भगवंताची आज्ञा झाल्यानंतर इथून आला त्याले महाराज जावं लागते. हा अगदी या प्रकृतीचा नियम आहे आणि नियमच त्याला म्हणतात जो सगळ्यांसाठी असते. 40च्या स्पीडनं गाडी चालवायची. कलेक्टर म्हणे मी कलेक्टर आहे, तू कलेक्टर तर मरशील भाऊ, नाही नियम पाळशील तर. त्यामुळे कलेक्टर असो का बॅलिस्टर असो, त्याला नियमाचं पालन करावं लागते. मग त्याच नियमाला अनुसरून आमचे अतुलजी महाराज या मृत्यू लोकाचा निरोप घेऊन आज 6 वर्ष झाले आणि त्यांचं हे पंचम पुण्यस्मरण. तुमचं 6 वर्ष झालं आणि पंचम कसं काय, वर्ष 6 झाले, पुण्यस्मरण 5वं. असं महाराजांना जाऊन बराच काळ लोटला तरीही महाराजांवर अगदी आपल्या सख्या भावासारखे प्रेम करणारे, अगदी तुम्हाला खोटं वाटेल, आता ते खरं वाटो का खोटं वाटो, महाराष्ट्राभर ज्यांचं नाव आहे. आता माये जर डायरी रिकामी नाही तर अमोल महाराजची खरं सांगा अशीन का नाही, वास्तविकता बोलायला काय अडचण. तर त्यांनी कीर्तनं कॅन्सल करून इथं यावर्षी हजेरी लावली. वास्तविक खरं पाहिलं तर मलाही लावायची होती, पण आम्ही हरभरा पेरला. अरे खरं बोलायला काय अडचण, सत्य आता खरं आहेच ना ते. आणि मी आहे एकुलता एक, गाणंही आहे एक, पाट्टला झाली एकुलता, बस तसं मी आहे एकुलता एक. आणि एकुलता एक हे म्हणाले जेवढं गोड वाटते ते फेड्याले कसं कसं वाटते हे ज्याचं त्याले माहित असते. का मंगेश महाराज बरोबर का चूक, तुम्ही एकुलती एक आहे का नाही, मग तुम्हाला कसं काय बरोबर म्हणता, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तुम्हाला कसं काय कळे, ओले होऊन जिले दावं लावता लागे विढाल विढाल. अगदी कडक ड्युटी डुकर हाणण्याची माझ्याकडे होती. आणि आमच्या बाबाचे दोन्ही पाय अगदी म्हणजे असं म्हणा निकामी झाले. त्याले बाहेर जायचं असलं की पहिले पाय चोळून द्यायला लागतात, शिरा टाईट व्हायला दोन्ही पायाच्या. त्यामुळे बाबा आजही मला म्हणत का रे मग उद्या गेलं तर भागत नाही का, उद्याचा बॉ कोण आहे पाहिलं म्हणून. म्हटलं बा जवाई बुवानं घेतलं पदरात. जवाई बुवानं म्हटलं की बा ठीक आहे महाराज, मागचं पुढे आपण घेऊ करून, पुढचा बुवा आता म्हटलं नेहमी तसंच तर म्हटलं आपलं अनाउन्समेंट वेगळ्या नावानं होऊन राहिलं. चाट मारे महाराज. म्हटलं बाबा हे काही आपल्याला परवडणार नाही. खरं सांगा मधुबाबा, चाटमारे महाराज जर समजा हजेरीनुसार जर विचार केला तर कोणाले म्हणाला. आता आपले झाला 5वा सप्ताह आहे, बरोबर काही बाबा, हा कितवा सप्ताह आपला 5वा. मग 8×45 सकाराम बाबा आहे, बरोबर ना. एका सप्त्याचे 8 दिवस, 8×45, त्यातल्या 4 सप्तेत मी 6 दिवस हजर होतो. चूक का बरोबर, 6 दिवस हजर होतो. मग माय 6 चूक 24,
आणि आठवून समजा 3 दिवस 27. पण अमोल महाराज खरं सांगा तुम्ही, हा पाहिजा ना तुम्ही आजचाच आहे म्हणता. ठीक आहे मग 27 नाही 26 धरा. 26 आणि यायचे मोजाव हे 7 आणि प्रत्येक काला 16. 3 आता काही लावलं ना विडाल विडाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो तर असो हिशोबात ते अमोल महाराज आता शेवटी आपल्याला काय गोड घेऊ देतील मोठा त्याचा हिशोब मोठा आहे ना त्यामुळे हे खरंच महाराज तुम्हाला माहित नाही आता वास्तविक आता प्रारब्धावर असते सगळं ते आपलं काय आपलं प्रारब्ध असल्यामुळे आपण काय बोलणार तर त्यामुळे असे असणारे आपले ज्येष्ठ गुरुबंधू अमोल महाराजांच्या अमृततुल्य वाणीमधून तुम्ही संत चरित्र कथा आदरणीय महाराजांच्या निमित्ताने ऐकत आहात आणि त्या कथेचा आजचा हा 6व्या दिवसाची रात्रीची कीर्तनाची सेवा भगवंताच्या इच्छेनं आणि निमित्त कारण जर म्हटलं तर आमच्या जवळबाच्या इच्छेनं माझ्या वाटेला आलेली आहे. उपादान कारण आणि निमित्त कारण दोन असतात. उपादान कारण भगवंत आणि कोणाला तरी निमित्त व्हावं लागत असते. तसं निमित्त कारण आमचे बाबा पण ती होती कालची पण ते पोस्टपोन झाली जवळबामुळे म्हणून मी जवळबाचं नाव घेतलं आणि ते घ्यावं लागते कारण मी पहिल्याच कीर्तनात बोललो होतो जामा तो शमो ग्रहा हा जवळ 10वा ग्रह असते आणि त्याची शांती वेळोवेळी करावी लागते. एकदा केली की नाही होत. प्रत्येक दिवाळी दसऱ्याला त्याला रिचार्ज मारा लागते. नाही रिचार्ज मारलं की मग मोबाईल घरानं लावत मोबाईल म्हटलं मी काय मोबाईल म्हणजे असं तुम्ही काही कुकडे अर्थ नेऊ नका. विढाल विढाल अशा पद्धतीने आमच्या जवळबाच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ती सेवा आपण तुकोबारायांचा अभंग घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुकोबाराय या अभंगामधून आज त्यांच्या कवित्वाचं अटेस्टेड करतात म्हणजे त्यांचं कवित्व तेच सांगतात की माझ्या कवित्वामध्ये दोष नाही. का हो कवित्वामध्ये दोष असतात का? नेमके काय दोष असतात कवित्वामध्ये? नेमकं कवित्व किती प्रकाराचं असते? त्या कवित्वामध्ये प्रकार पडतात 2. एक आहे विद्वत्तेपासूनचं कवित्व, दुसरा आहे प्रासादिक कवित्व. कदाचित तुम्ही ऐकलेला विषय असू शकतो. विद्वत्तेपासूनचं कवित्व त्याला म्हणतात ज्यामध्ये कुठंतरी शिकायला गेला, मला कविता करता यावी, कोणीतरी गुरुजोड शिकायला गेला आणि ट ले ट त्याला जोडता आले, र ले र त्याला जोडता आले, याला विद्वत्तेपासूनचं कवित्व म्हणतात. आणि प्रासादिक कवित्व त्याला म्हणतात जो कुठं शिकायला गेला नाही पण भगवंताची गुरुची कृपा झाली आणि गुरुच्या प्रसादामुळे ज्याला कवित्व करता आलं त्याला प्रासादिक कवित्व म्हणतात. महाराज हे कसे असतात हो? आम्हाला कविता वगैरे माहित आहेत पण नेमके ओळखावं कसं? ज्या कवित्वामधून काहीच सापडत नाही, ज्या कवित्वामधून जगाचं कवडीचं कल्याण नसतं त्याला विद्वत्तेपासूनचं कवित्व म्हणा. म्हणजे असते ते बरोबर जोडलेलं, वाटते आवडते सुद्धा कानाला. आता 2 वर्षापूर्वी एक कवित्व झालं होतं पण हे जे विद्वत्तेपासूनचं कवित्व असते ना हे म्हणजे कांदा टाकेल मसाल्याची भाजी सकाळची संध्याकाळी इटते म्हणजे जास्त दिवस चालत नाही. पण प्रासादिक जे कवित्व असते ते महाराज एकदा रचना झाली की ते अगदी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत थांबग दिदी बोल नको अगदी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला चिरकालता असते, टिकून राहते, त्याला प्रासादिक कवित्व म्हणतात. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मग प्रासादिक आणि विद्वत्तेपासूनचं आलं लक्षात. विद्वत्तेपासूनचं म्हणजे शिकला आणि शिकल्यानंतर त्याला कविता करता आल्या त्याला विद्वत्तेपासूनचं म्हणतात. आणि शिकायला कुठंच गेला नाही पण गुरुच्या आशीर्वादाने त्याला कवित्व किंवा अभंग रचना करता आली त्याला प्रासादिक म्हणतात. कसं असते हो महाराज? उदाहरण जर द्यायचं झालं तर तुकोबारायाचे अभंग आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. बायेनं लिहिलं अभंग तुम्हाला माहित आहे. खरं सांगा काय चव असते त्या अभंग असते का? बरं बायेनं लिहिलं जाऊ द्या, काही माणसं असे पागलासारखे अभंग रचतात बुवा. त्याला अभंग म्हणा का गाणं म्हणा, गाणंही म्हटलं ते जास्त टिकत नाही बरं मधू बाबा. आता मागच्या गणपती वक्ती आलत आमच्या बाप्पाने गणपती आणलं काय टिकलं या गणपतीत ते कधी नव्हतं वाजलं 7 दिवसात वाजलं का? या मागच्या वर्षी सारखं वाजलं का?
नाही, पण पुढच्या वर्षी ते मोबाईलातून डिलीट झालेलं तुम्हाला दिसीन. म्हणजे या कवित्वाले चव नसते, जास्त टिकत नाही. हे जे असते ना, म्हणजे ज्याले गावरान भाषेत बोलायचं झालं तर कुत्र्याच्या मुताच्या छत्र्या. वक्ते बाबा सांगत जात, आज आहे तर उद्या नाही. याला विद्वत्तेपासूनच कवित्व म्हणतात. आता एक 15-20 दिवसाआधी म्हटल्यापेक्षा महिन्या 2 महिन्या आधी एक उत आलता. लड्डू मुत्यानं अवतार घेशी संचारी देवरो, संचारी माणूस भक्तार म्हणिया वंदन मायार, आवडी लड्डू. असं आहे का ते? मग मला खरं सांगा, हे गाणं आता जैले ते रील बघायची सवय तुम्हाला नाही समजणार. त्याला 4G चे कार्ड पाहिजे, ते तुमचे नाही. तुम्ही जुने मोबाईल आहे त्यामुळे तुम्हाला काय त्यातलं कळणार. पण आता एक नवीन निघेल गाणं आहे, एवढं फॅड बाबा बाबा बाबा, किती ऊत आणला त्या गाण्यानं. पण लिहून घ्या बॉन्ड पेपर. 2 वर्षानं लड्डू मुत्या बी जाणार आहे, पण गाणं बी जाणार. काही नाही, चव मार असते गाण्याले. मग मी तुम्हाला जो मा बोलणं समजून राहिलं ना, हे जरी हसत खुसत बोलत असेल तरी मग आम्हाला विचारा लागते, समजून राहिलं का? माणूस कीर्तनकार असला की त्याला हे विचारा लागते, लक्ष द्या इकडे, समजून राहिलं ना. बाई कीर्तनकार असली की तिला हे विचारायचं काम नाही, इकडे लक्ष द्या. जगदीश महाराज विचारा लागते का? आणि हे मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात, बाई कीर्तनकार असली की तिच्या कीर्तनात लय प्रेम उतू येते. कथे माझी वाढली द्राक्षानी, प्रियचे कीर्तनी प्रेमे गाणे, प्रियचे कीर्तनी प्रेमे गाणे, कथा ऐकल्याने वाढली द्राक्षानी, कथा माझी वाढली द्राक्षानी, प्रियचे कीर्तनी प्रेमे गाणे, प्रियचे कीर्तनी प्रेमे गाणे. कथे माझी निज, एवढी चांगली अमोल महाराजची कथा चालू आहे. खरं सांगा, झोपा येतात की नाही? महाराज त्याची सांगायची पद्धत अगदी व्यवस्थित ठेवली तर जे कला असते ते व्यवस्थित ठेवतात, ते तुम्हाला झोपू देत नाही, तो भाग वेगळा. पण नाही, खरं वास्तविकता, सात्विक कीर्तनकार कथाकार जर असेल सात्विक, तर त्याला महाराज त्याच्या कथेत झोप येते. हे कुंभकर्णाच्या बायकोला वरदानच आहे ना. मी म्हणतो काय, नाही, झोपच येते. पण माणूस जर कीर्तनकार असेल तर येते, माणूस कथाकार असेल तर येते, बाई असेल तर येत नाही. हे तुकाराम महाराज म्हणून राहिले. आणि प्रमाण असल्यामुळे मला कोणाचा कधीच भेव लागत नाही. कार घारोळले बोललो मी, हे निरोळले, मग आधी काय विचार लागते, विढाल विढाल. महाराज, स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. त्या काळात खरं सांगा, सकाराम बाबा कीर्तन होते का बायाचे? तुकाराम महाराजच्या काळात होते का बायाचे कीर्तन? नाही. म्हणजे तुकाराम महाराजले आधीच माहित होतं हे फाटणार आहे. त्याईनं आधीच छिगय लावून ठेवलं. आम्ही ते छिगय बी फाडणं लावले. विठाल विठाल. असू द्या, काय आपला विषय मूळ काय चालू होता? विद्वत्तेपासूनचं कवित्व, दुसरं प्रासादिक कवित्व. आपण विद्वत्तेपासूनचं कवित्व पाहिलं. कोणाला तरी शिकायला गेला आणि त्या शिकल्यानंतर त्याला कविता लिहिता आल्या, अभंग लिहिता आले, याला विद्वत्तेपासूनच म्हणतात. आणि दुसरा आहे प्रासादिक कवित्व. प्रासादिक कवित्व त्याला म्हणतात जो कुठं शिकायला गेला नाही पण प्रसादानं त्याला प्राप्त झालं, त्याला प्रासादिक कवित्व म्हणतात. माई हात जोडून विनंती आहे, महाराज तुम्ही जर भजनात कीर्तनात हे जर पांचट गाणे म्हणत असाल का नाही, तर नाद बाबा म्हणतात ज्ञानेश्वरीच्या पाठी पुढे काय, जो करील ओवी मराठी, जैशी सोनियाच्या ताटी न रोटी ठेवी. हो, ज्ञानोबा रायानंतर जर, म्हणजे ज्ञानोबा रायानंतर याचा अर्थ काढा उपलक्षणानं सगळ्या संतांनंतर. संत वाङ्मय झाल्यानंतर जर कोणी स्वतःच कवित्व कीर्तनात म्हणत असेल किंवा स्वतः लिहिलेले गाणे कीर्तनात म्हणत असेल, कथेत म्हणत असेल, तर ते सोन्याच्या ताटात संडात जेवल्यासारखं आहे असं मी म्हणत नाही, असं नाथ बाबा म्हणतात. त्यामुळे
मस्त सोन्याचं ताट आहे, भजनाले बसतात बाया, काही काम आहे संड्यात देवीची? मा बोलायचं वाईट वाटत नाही, वाटू द्या, काही काम आहे का? शेगावच्या साजना या हो, हे संडास खाना आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आपण बोलतच नाही, आपण बोलणंच सोडेल आहे, तुम्हाला माहित आहे, आपण बोलत कधीच नाही. हे तुकोबार आहे, नाथ बाबा म्हणतात ज्ञानेश्वरीच्या पाठी, जो करील ओवी मराठी जैशी सोनियाच्या ताटीनं रोटी ठेविली. मग महाराज याला प्रासादिक कवित्व कशाला म्हणतात? जे संतांनी रचलं, ज्यामध्ये कुठं शिकायला, कुठं गेलं तर तुकोबार आहे अभंग शिकण्याकरता. कशाला म्हणतात यगन, कशाला म्हणतात मगन, कशाला म्हणतात भगन? काही माहित होतं का? काही कुठे शिकायला गेले का? नाही. मग का कसं काय जमलं? तू स्वतः तुकोबारायला विचारा. तुकोबाराय म्हणतात, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग येऊन या, सांगितले काम करावे कवित्व. स्वतः तुकोबाराय नामदेवराय देवा, तुकोबारायच्या स्वप्नात आले नामदेवराय देव, आणि तुकोबारायांना सांगितलं आजपासून कवित्व करणं सुरू करा. आणि माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बरोबर त्या दिवसापासून तुकोबारायांनी महाराज अभंग रचना सुरू केली. आणि त्या अभंगांना आजपर्यंत आमच्या पप्पांनी गणपती आणला याच्यासारखा डॅमेज कुठंच नाही झाला. का मग डॅमेज होतात कशानं? कशामुळे या कवित्वाला वजन राहत नाही? या कवित्वामध्ये काही दोष असतात. ए बरोबर बोल नका रे. या कवित्वा वजन आहे गड्या तुला. या कवित्वामध्ये दोष असतात. कोणतंही कवित्व असो, या कवित्वामध्ये दोष असतात. काय दोष असतात कवित्वामध्ये? या कवित्वामध्ये काही शास्त्रकारांनी दोष सांगितले. काय दोष सांगितले? कोणकोणते दोष आहेत? तुकाराम महाराज त्या तीनही दोषांचं वर्णन करतात अभंगाच्या ध्रुवपदात. नवती हे आहात बोल, नवती हे आहात बोल, नवती हे आहात बोल, नवती हे आहात बोल, हे नवती हे आहात बोल, नवती हे आहात बोल, नवती आहात बोल, नवती आहात बोल, तुकोबाराय म्हणतात नवती हे आहात. एकदा टाळ्या वाजवा. महाराज चाललंय खात झाली म्हणून वाजवायला लावलं. त्या गायनातलं मला काही समजत मला काय समज. आपल्याला म्हणजे
अमोल महाराज म्हणतात, पेटी लावा पेटी लावा. म्हणजे गध्याच्या कोठ्यात पेटी लावल्या हरगे. ती पेटी ती तुमच्या कीर्तनात शोभते. पेटी मारल्या की ती वाजीन कुकडे मी बघली लागली त्यापेक्षा बाबा बरं राहू द्या ना ते. तर मला काही त्या गायनातलं समजत नाही, पण मी तुम्ही मग टाळ्या गायला वाजवायला लावल्या. टाळ्या यासाठी वाजवायला लावल्या, जागृत गायक भेटले व आपल्याला. ते योगायोगही नाही भेटले म्हणा, ते आपलं पुण्य आहे की आपल्या गावाजवळ जन्माले आले. नाही खरोखर ना. आता पहा ना तुम्ही, नाही तर कीर्तनकारा बोलणं सुरू झालं की या गायक लोकांची अशी तलवार बाजून तयार असतात हे पहिल्या चरणावर. हो, अशी अशी फुल तयारी असतात, चाल बिल लावून अशी. असं वाटते यानं पहिलं चरण म्हटलं की कधी उडी मारून कधी नाही. फुल तयारी असतात की नाही महाराज पहिल्या चरणावर. आपण म्हणतो अभंगाच्या ध्रुवपदान ते उचलतात पहिलं. पण जागृत म्हणजे लक्ष होतं द्यायचं की हा चालला कुकडे, हा म्हणजे याचा रस्ता कोण्या दिशे नाही हे लक्षात येणं गायकाचं सगळ्यात मोठं. याले खरे गायक म्हणतात महाराज. नाही तर गायन का दोन चाली तर कोणाला चांगले येतात मग. विठाल विठाल नवती हे आहात बोल. तुकोबाराय म्हणतात नवती या चरणामध्ये. मी मग बोललो देहली दीपन न्याय आहे. न्याय संस्कृत मधला बरं. तर मग तुम्ही मराठीतला न्याय असाल तो न्याय अन्याय तो शब्द वेगळा, तो न्याय अन्याय वेगळा, तो मराठीतला झाला. पण संस्कृत मध्ये काही न्याय जैमिनी नावाच्या ऋषींनी रचले. आपण पहिल्या वर्षी बोललो होतो. अहि नको तुम्ही काकटाळी न्याय शब्द ऐकला का? काकटाळी न्याय. कावळ्याच्या हातात जसा आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा, तो योगायोग सापडते काकटाळी न्याय म्हणतात. मग तो का कोर्टातला न्याय आहे का? नाही. तो जैमिनी नावाच्या ऋषींनी जे 3500 न्याय रचले त्यातला एक आहे. त्यातला आजच्या अभंगात एक आहे. त्याला देहली दीपन न्याय म्हणतात. देहली दीपन न्याय कशाला म्हणतात मी सोपं करून सांगतो. देहली म्हणजे उंबरठा. देहली म्हणजे काय? उंबरठा. बोर नाही उराला बरोबर, लक्ष द्या इकडे. असं म्हणजे बोर झालं की सांग ना मी साडी नेशीन. हो ना, आपण सांगत नाही कीर्तनी प्रेम जागे, मग माझ्या कीर्तनात जागे समजा साडी नेसली. लक्ष द्या इकडे सगळे. लक्ष येऊन राहिलं लक्षात तुमच्या? देहली म्हणजे हा उंबरठा आपल्या भाषेत, आणि उंबरठा शुद्ध भाषेत समजा उंबरठा. आणि दीपन म्हणजे दिवा. दीपन म्हणजे दिवा. तुम्ही किती भाऊ आहे रे? हा बोले सोबते. दोन भावाले हात वर करा. दोन भावाले जवळ झाली इतके काही आमच्या आपला शेवटचा घडीत होती काळा. हा त्या नाव काय? विवेक. तुले भाऊ काय? रुद्र. रुद्र. हा रुद्र आणि विवेक. नीट ऐका, लक्ष द्या इकडे. रुद्र आणि विवेक दोघ जण बसले अभ्यास करायला. मी तुम्हाला देहली दीपन न्याय सांगू राहिलो काय, नीट ऐका. रुद्र आणि विवेक बसले अभ्यास करायले. आईले लक्षात आलं की हे दोघं जर जोडजोड बसवले तर हे अभ्यास कमी दांगडो जास्त करतात. म्हणून आईनं काय केलं, नाही साहजिक काय कोणते बी तुम्ही काय हसू राहिले तुम्ही इथे आहे भाऊ. एका खोलीत रुद्रले बसवलं, एका खोलीत विवेकले बसवलं. एका खोलीत रुद्र, एका खोलीत विवेक. आणि योगायोग काय झालं, माया पायगुण जसा आहे मग 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 तुम्ही पाहिला मी गावात आलो लईन गेली. बस तशीच लईन गेली. म्हणजे मी जर समजा पोरगी असतो तर ज्याच्या घरी गेलो असतो त्याचा वाटोळच असतो समजा. हो ना, पायगुण लय खराब आहे. तर आमच्या रुद्र आणि विवेक बसला अभ्यासाले. मग बरोबर यायचा अभ्यास करायला बसले, लाईट गेली. लाईट गेल्यानंतर घरात एकच दिवा, कारण आता लाईन काही जात नाही जास्त 2014 पासून. आता हे काही कामही नाही म्हणा बोलायचं. आता झालं बा तुम्ही केले रिकामे म्हणजे काय करायचे ते. पण 2014 पासून समजा काही लाईन जात नाही. त्यामुळे आईनं बी दिवा काही जास्त असा अळी अडचणले असावं म्हणून एक ठेवेल, एकच दिवा. खरं सांगा, लाईन गेल्यानंतर रुद्र जोर जोर ठेवला तर विवेक दांगडो करते. विवेक जोर जोर ठेवला तर रुद्र रजिस्टरच फेकून मारते. ते आई तो दिवा ठेवन कुठं? कुठं ठेवून रे? मंदात म्हणजे कुठं? गावाच्या मंदात का? हा उंबरठ्यावर ठेवी. का? कारण याही खोलीत उजेड
याही खोली तुझी. म्हणजे एका वस्तूत दोन काम. म्हणजे याला आपल्या व्यवहारामध्ये एक म्हण आहे, एका दगडात दोन पक्षी. एका दगडात दोन निशाणे म्हणा. समजा दोन पक्षी दोन निशाणे. ज्यावेळेस असं एका कामात दोन कामं करायचं असतात, म्हणजे एका वाक्यात बोलू का, ज्यावेळेस दसकार्यात भंडारा करायचा असते, म्हणजे कामात काम करून घ्यायचं असते, तर त्याला देहली दीपन न्याय म्हणतात. अजून नाही आलं का लक्षात? आलं ना? म्हणजे ज्याला कामात काम. का हो बा कुठं चालले? कीर्तनाला चाललो राजा. कुठं हो? येऊल खेळले कीर्तन आहे. मग बरोबर घेतलं येऊल खेळचं कीर्तन. एखादच शेगावचं दर्शन बी होते, येऊल खेळचं कीर्तन बी, वारीची वारी बी आणि कीर्तनचं कीर्तन बी. एका पेट्रोलात दोन काम. बरोबर आहे की नाही? आलं का लक्षात? आता हे कोणाच्याच लक्षात आलं नाही असं कोणीच नाही. हा, सगळेच्या आलं. म्हणजे कामात काम ज्यावेळेस उरकून घ्यायचं असते त्याला देहली दीपन न्याय म्हणतात. पण तुकाराम महाराज एका दगडात दोन नाही, एका दगडात तीन कामं करून घेतली. दगड म्हणजे दगडच घ्यायचा नाही. एकच शब्द असा आहे या चरणामध्ये, जो शब्द मधुबाबा वापरला एकदा, पण तो खरा वापरला तीनदा. नवती हे आहाच बोल, म्हणजे माझं बोलणं आहाच नाही. नवती हे मोकळे बोल, म्हणजे माझं बोलणं मोकळं नाही. आणि नवती हे फोल बोल, माझं बोलणं फोल नाही, म्हणजे माझं मोकळं नाही, फोल नाही, आहाच नाही. असं नवती शब्द तिन्ही वेळेस अल्लग अल्लग लावला का? नाही, एकाच ह्याच्यात कामं करून घेतली. नवती हे आहाच बोल, मोकळे फोल कवित्व. ती आई जसा बरोबर उमट्यावर दिवा ठेवते, तसा तुकाराम महाराजनं उंबरठ्यावर शब्द ठेवला आणि तो तीनही शब्दांना लागला. तुकोबाराय म्हणतात, माझं बोलणं आहाच नाही, माझं बोलणं मोकळं नाही, माझं बोलणं फोल नाही. का हो तुकाराम महाराज आहाच कशाले म्हणतात, मोकळं कशाले म्हणतात, फोल कशाले म्हणतात? पहिला शब्द आहाच. आहाच माहिती आहे तुम्हाला? अबो म्हणत नाही गाव व्यवहार काय आहाच बोलते. आहाच बोलणं म्हणजे अनुभव नसताना बोलणं, याला आहाच बोलणं म्हणतात. बोलणं लक्षात आलं का? म्हणजे त्याला त्या गोष्टीचा अनुभव कवडीचा नसते, गप्पाच करते फक्त, दुसरं का अनुभव काहीच नाही. आमच्या गावात ते मांग लय दिवस झाले त्या गोष्टीला, ते राहुल गांधी फिरला होता का तो भारत जोडो, तो तुटला काही होता भारत, त्याचाही शोध लावायचा राहिला मला. त्याचं त्याला माहित बिचारायला काही तुटला होता आणि कासाठी जोड्याला हिंडला होता तो. आपली काहीतरी मॅट मॅट जोडल्या गेले. हो ना, समजा जे तुटेल होते ते भारतापासून ते जोडल्या गेले. असू दे, जाऊ दे, आज काही बोलून फायदा नाही. समजा त्याच्या आपण बोलणं सोडेलच आहे तसं. विठाल विठाल हो. भारत जोडो यात्रेच्या वेळेसचा विषय वाळेगावात गेल आलता. आलता म्हणता बा, ओ शिंदेच्या घरचा मोठा मुलगा. आमच्या मोदीला जर तुम्ही आर्य कार्य म्हणता, आम्ही म्हणतो. महाराजले शोभते का राजकारण? जेव्हाही महाराजनं राजकारण केलं नाही तेव्हा गधाच राजा भेटेल आहे काय? जेव्हाही आजपर्यंतचा इतिहास आहे, आजपर्यंतच्या इतिहासात जेव्हाही महाराज राजकारणात उतरला नाही तेव्हाही गदाच राज. म्हणजे महाराज लोक निष्क्रिय झाले होते रावणाच्या काळात, यज्ञ कर्यात गुतेल होते, गदाच भेटला. शेवटी विश्वामित्राले राजकारणात उतरा लागलं आणि रावणाचा बजेट बसवा लागला. आणखी हा खरंच ना, धनानंद नावाच्या राजाच्या काळात बरेच महाराज लोक निष्क्रिय झाले. शेवटी चाणक्याले उतरा लागलं आणि चंद्रगुप्त मौर्याले गादीवर बसवा. तुकोबारायांच्या काळात शिवाजी महाराजले बसवा लागलं ना औरंगजेबाले उतरवावं लागलं. हे साधूनच केले महाराज काम. महाराजले राजकारण शोभते का? मग काय तर हे आपले बोलतात म्हणून बोला लागते बरं एवढं स्पष्ट. आपले शेतात आणतो महाराज हे तुम्हाला नाही शोभत, त्या मशिदीतल्या त्याला नाही जात म्हणाले कोणी फतवा असा काऊन काढला. तटी सगळे गांधी हारतात. हो, तटी कोणी बोलायला जात नाही. पण महाराज जरा बोलला म्हणजे पान तुम्ही बेवड्याला म्हणते कोणी मिरवणूक घेरे नवरदेवाची पुढे, त्याला माहिती आठी रट्टे खा लागतात. पण तेरवीचं कीर्तन 5 मिनिटं लाभलं की हे काय अक्कल समजते का नाही तेरवी? अरे बापा, परमार्थाले काळ वेळ नसते. ते कीर्तन लांबलं तर चालते पण लग्नाले असते, त्याचं काढेल असते. वेदात लिहिलाय का 11 म्हणजे 11लेच पार करा? मग लांबलं जरा तर काही वाया गेलं का? ठीक आहे, तमाशा चालू आहे का? पण नाही, कीर्तन लांबलं की जीवार येते.
आणि लग्न लागले होतच असते. असं पहिले ठोका वाटतात पण आता आपला चालत नाही बुवा, आपला शरीरही लहान पडते आणि आपली पाठही दट नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. कुठून गेली ती गाडी बाजूला आपली डाबेराव? हा हा आहाच 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 बोल असे आपले मोठे भाऊ पुढे किंवा मागं असले की जरा बरं वाटतं. म्हणजे कारण ते सांभाळतात. इकडे तिकडे गेले की चालेल, हो इकडे आहाच बोल. बरोबर आहे ना ते आहाच बोलणं. आहाच बोलणं कशाला म्हणतात? ज्या वेळेस अनुभव नसते आणि अनुभव नसताना गप्पा केल्या जातात. जे बा तू वाडेगावातून गेला तो बुवा, जे आमच्या गावाच्या एका जणात झालं सुरवाळाखाली गप्पा. काय भाषण दिलं त्यानं. अरे याले म्हणतात भाषण. म्हटलं का भाऊ तुम्ही गेलते का? मा फवारा होता. अबे म्हटलं पिस्तुले तो आला फवारा होता आणि गप्पा कासाठी करू राहिला तू? याले आहाच बोलणं. याले अनुभव आहे का? यानं अनुभव घेतला का त्या भाषणाचा? मग गप्पा किती करून राहिला? लय जण असे कोल्ह्याच गप्पा हाणतात. मी महाराज म्हणजे नवीन नवीन आश्रमातून घरी आलो आणि आमच्या गावातला एक पोरगा पुण्यात गेलता कंपनी, आणि पुण्यातून आले की ते अमोल महाराज बघतो जागत होतात की कशा गप्पा मल्लान तुल्लान. मग गावातले पोरं म्हणतात तो गावातून गेला म्हणतात की नाही. तसंच समजा आला तो गावातून लागला वजन टाकेले. मला म्हणे महाराज ते देहूच्या मंदिराचं बांधकाम कुठलं झालं? मी तुम्हाला आहाच बोलणं सांगू राहिलो ना. देहूच्या मंदिराचं बांधकाम कुठलं झालं? मी विचार केला लगाच सकाराम बाबा मला असं वाटलं की आपण जर म्हणावं की मला माहित नाही त्याला ऐकतच होते. हे महाराज आणि याले माहित नाही, गायचा महाराज झाला रे फक्त का धोतरच नसतो. मग म्हटलं भाऊ आपण या अशा वेळेस जरासं एक अंदाजी टोला हाणून द्या. मी म्हटलं गड्या कळसालो आलं. हो ना, मी म्हटलं कळसालो आलं. मग तो मला म्हणते कळसालो आला. मग का हो ते झाडू कुठे लावायला पाहिजे म्हणजे झाडू मेंदू बंद पडला. म्हटलं का हा आता खरंच ना तू इतका सिरियस चेहरा त्याचा. म्हटलं झाडू कुठे लावा म्हणजे याचं नेमकं कोणी ओळखीचा अशीन आणि माणूस देणारा अशीन मंदिराले झाडं. म्हटलं काढे कोणाची झाडं कुठे शोभतात घर मांग का पुढे? पुढे. म्हटलं काय पुढे लावायला पाहिजे? नाही मला असं वाटतं का जे मांग लावायला पाहिजे. मग जरा जरा मला करंट लागला. हा जर मांग म्हणते तर याला काही माहीत दिसत नाही आता. कारण मांग काय आहे मंदिराच्या मांग काय आहे बरोबर लागे नेटूनच नदी इंद्रायणी आहे साहेब. म्हटलं हा का नदीत झाड कोणते लावते आता काय बेसरमा तशाच निघतात लावायचं काम नाही. म्हटलं आता नदीत झाडं लावायला लावते. म्हटलं तू कधी गेलता रे पण देहुले? नाही मी अजून गेलो नाही म्हणे. दलिंदर आले का मग 15 मिनिटं झाले मेंदू बंद पडेल आहे की याले उत्तर काय देऊ. याले आहाच बोलणं म्हणतात. याले काय म्हणतात आहात. तुकोबार आहे म्हणतात मी अशा वाऱ्यावरच्या गप्पा नाही करत. मी जेही बोलतो ते अनुभवातलं बोलतो. मी पहिले त्याचा अनुभव घेतला मग जगाला त्याचा उपदेश करतो. शेवितो हा रस आणि नंतर पहिले शेवितो म्हणजे अनुभव घेतो आणि मग वाटितो आनिका. किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे किंवा अनुभव आले अंगा ते या जगा देत असो. किंवा ज्ञानोबा राय म्हणतात माझे सत्यवादाचे तप पुढे वाचा केली बहुता कल्प. कल्पानुकल्प आम्ही नामस्मरण केलं आणि तेव्हा आपल्याला म्हणतात देवाची ये द्वारी उभ्यानं शेणभरी नाही बरं उभा क्षणभरी. आपल्याला क्षणभर करायला लावतात आणि त्याईनं किती केलं म्हणजे ते आपल्याला उपदेश करतात पण करण्याच्या पहिले त्यांनी केलेलं दाखवतात. माझं बोलणं लक्षात येऊन राहिलं का तुमच्या? म्हणजे संत जोही उपदेश करतात तुकोबाराय म्हणतात आमचा काय ते भाषण होतं असं नाही. आम्ही पहिले त्याचा अनुभव घेतो आणि मग सांगतो. म्हणून नवती हे आहाच बोल माझं बोलणं आहाच नाही. मग का हो तुकोबाराय आहाच नाही. पुढे तुम्ही म्हणता मोकळं नाही. तुकाराम महाराज नाही खरंच नाही मोकळं. पुढे म्हणता फोल नाही. तुकाराम महाराज नाही फोल नाही. मग फोल कशाला म्हणता? तुझा मोकळं राहिलं फोल कासाठी सांगून राहिले? ते मोकळं लेखाचं पहिल्या चरणात यासाठी ठेवाला तिकून घुसता येते. तो दरवाजा तठून आहे माया चिंतनानुसार. आणि एखादा दुसरा जर चिंतन करीन तर दुसऱ्याही दरवाजानं घुसू शकते. पण आपण तो जरासा दरवाजा बाजूला ठेवू. आपण पहिले भीता येईल धडका मारू. हा
हो ना, जरा 2-3 बेंड बांडा आली की मग आपल्याला दरवाजा दिशील. तर नवती हे फोल बोल. माझं बोलणं फोल नाही, फोल. मग का हो तुकोबाराय, फोल कशाला म्हणतात? कशाला म्हणतात रे फोल? काय माहित बुवा, आपल्याला नाही माहित नाही. तर फोल आपण म्हणत नाही का रे? काय हा बा काय ते भाषण दिलं फोल होतं नुसतं. फोल म्हणजे ज्याचा काहीच अर्थ निघत नाही. फोल म्हणजे काय? ज्याले व्यवहारात एक म्हण आहे, रातभर पाघडलं काहीच नाही सापडलं. म्हणजे आणखीन एक म्हण आहे, खोदा पहाड निकला चुहा. म्हणजे ज्या वेळेस त्यामधून निघत काहीच नाही, याला फोल बोलणं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात आमचं असं नाही. मग काव कोणाचं असते? मी माफी मागून बोलतो, बायाईचं असते. तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या असाल, तुमच्या भावाच्या झाल्या, मला काही त्याचं घेणं नाही. पण खरंच आहे महाराज, इतक्या फोल बोलतात हो मधू बाबा, इतक्या फोल बोलतात, काही चव नसते त्या बोलायला. खरं सांगा, याची पोरगी बोलून गेली त्या संग काय करावं लागते? मस्त नामस्मरण करा. काय निघणार आहे त्यातून? पाप होणार आहे का पुण्य होणार आहे? उलट पाप होणार आहे. काही काम आहे का रिकामे धंदे करायचे? पण बायाईले काही मुख्यानं गमत नाही भाऊ. एक स्त्रियांना 14 नावं सांगितली शास्त्रात. हो 14. कोणकोणते आहेत? मेना, ग्ना, स्त्री, योषा, नारी, वामा, अबला, सुंदरी, प्रमदा, ललना, मानिनी, दुहिता, जाया, माता. झाले का 14? हो म्हणा ना, एखादं सुटलं. हा हुकलं वाटते एक राहतात. मेना, ग्ना, स्त्री, योषा, नारी, वामा, अबला, सुंदरी, प्रमदा, ललना, मानिनी, दुहिता, जाया, माता. असं वाटते बुवा आता झाले. राहिलं शिन तर राहिलं शिन एखादं, जाऊ द्या तिकडे. तर 14 नाव आहेत. पहिलं नाव आहे मेना. महिला कुठंच नाही बरं. महिला हे शास्त्रानं वाया जायल बायासाठी ठेवेल आहे. हो खरंच, म्हणजे वाईट नका वाटू देऊ त्याचं. आता आपल्याला म्हणतात तो भाग वेगळा, आता पोयाच फुटेला आहे, आता फुटू द्या. महिला बचत गट निघले. महिला शब्दाचा अर्थ होते साधूनाम कंपयते यासा महिला. जिचा ओव्हर मेकअप साधूच्या मनाले बैकवते. हो म्हणजे जिचं राहणं साधूला सुद्धा विचलित करते, त्याला महिला म्हणतात. त्यामुळे चांगल्या बाईनं स्वतःले महिला म्हणून घेऊ नये. जर म्हणत असेल त्याला म्हणा बा दुसरं काही म्हण, महिला. महिला हा शब्द खरंच शिवी आहे. हा इंग्रजाईनं पुढे आणलेला आहे. हो तो मॅक्स मुलर आणि प्लुटो त्यानं आपल्या धर्माचे जरा अभ्यास केलता आणि त्यानं खूप दांगडो करेला आहे आपल्या शास्त्रात. तर असू द्या, जाऊ द्या, विषय कुणीकडे दुसरीकडे जाईल. म्हणून पहिलं नाव आहे मेना. मेना म्हणजे मानयंती पुरुषा येना इति मेना. पुरुष जिचा आदर करतो तिला म्हणतात मेना. किती किती मोठं स्थान दिलं महाराज शास्त्रानं. ऋग्वेदानं सांगितलेलं नाव आहे मेना. दुसरा आहे ग्ना. ज्ञानाम गच्छन्ति असा ग्ना. जे आपलं सर्वस्व घेऊन पुरुषाला जाऊन मिसळते त्याला ग्ना म्हणतात. योषा, नारी, वामा, स्त्री. एक नाव काय? स्त्री. स्त्री काय म्हणतात? स्त्रीनाम शब्द संघात अति वदती यासा स्त्री. बोर होऊन राहिलं का? हा ऐका जरा लक्ष द्या. धृतराष्ट्राने गीता ऐकली, त्याला बोर झाली होती बरं. पण त्या गीतेनं त्याला मुक्ती मिळाली म्हणून बोर झालं तर होऊ देत जा उलसक. म्हणजे सगळं हाशासाठी थोडी असते. लक्ष द्या. स्त्री जे जास्त बोलते तिला स्त्री म्हणतात. या लक्षणात मी बी स्त्री मध्ये बसतो. मला वाटतं मी बी लयच बोलतो ना. समजा स्त्री नाम शब्द संघात अतिवदती. शब्द काय? अतिवदती. अतिवदती म्हणजे जी जास्त बोलते. जी जास्त बोलते तिला स्त्री म्हणतात. आणि खरं सांगा बाया बोलतात का? बापा बाबा इतक्या. एकदा तर एका शाळेत मास्तरनं ऐलान केलं, जो सगळ्यात जास्त खोटा बोलीन त्याचा पहिला नंबर. खोटा बोलीन त्याचा पहिला नंबर म्हटल्यावर पोराईले काय, पोरं तर मोकाटच सुटले. एक पोरगाने मारला गुरुजी म्हणे काय, मी मामा माझ्या घरी गेलतो आणि मला मामानं 25,000 ड्रेस झाला. आणि त्याच्या मामानं पोतं बी नव्हतं दिलं. ते म्हणजे ढेपीचं उरेल पोतं होतं. तो म्हणे बा भाजीपाला जाता आता घेऊन जातो, ते बी नव्हतं दिलं. मग किती चाटा हाणले आहे ना. याचा पहिला नंबर यायला पाहिजे होता का नाही. मग दुसरा पोरगा म्हणे गुरुजी हे काहीच नाही म्हणे. मग मी मामा माझ्या घरी दिवाळीला गेलतो म्हणे आणि मामाचं गाव समुद्रावर आहे म्हणे. मास्तर म्हणे तो मामा का मगर आहे का म्हणे. खोटं बोलल्या म्हणे मुकड्यानं. तुम्ही सांगितलं खोटा बोलीन त्याचा पहिला नंबर. आता बोलल्या ना म्हणे खोटं. मामाचं गाव समुद्रावर आहे.
आम्ही रस्त्याने चाललो होतो म्हणे. आता समुद्रावर रस्त्याने जावं लागते म्हणे मरे. आता खोटंच बोलायला लागते, समुद्रावर आहे म्हणे, रस्त्याने चाललो होतो. रस्त्याने जाता जाता जहाज बंद पडलो. रस्त्यानं जाता जाता जहाज बंद पडलं म्हणे. आम्ही खाली उतरलो, धक्का मारला आणि जहाज सुरू झालं. किती चाटा झाल्या. अहो शुभम महाराजाचा पहिला नंबर यायला पाहिजे होता. एक पोरगा म्हणे गुरुजी पोरं काय बोलतील काय सांगता येत नाही, काही चाटा हाणतात. पोरं म्हणजे भाऊ म्हणजे रामाची सेना बी मागं पडते जरा. हो ना, ती वानर सेना बी या पोराच्या पुढे काय, मास्तरच्या पुढे काय बोलतील. आताचे पोरं, पहिले आदर होता तुमच्या काळात, शिक्षक हाणत बी तसे. आता तर एका पोरानं आमच्या गावातला माणूस सांगे म्हणे महाराज हा पोरग इतकं बिलिंदर आहे, त्यानं पेपरात लिहिलं, मास्तरनं त्या घरी मार्कशीट पाठवली की बाबाला दाखवायला की हे पा तुमचं पोरग उत्तरं कशी लिहिते. तर त्यानं लिहिलं होतं, प्रश्न होता असा काहीतरी विचारला, त्यानं सांगितलं नवनीतच्या पानावर इतक्या पान नंबरावर याचं उत्तर आहे म्हणे, पायजान लिहून ठेव जा म्हणे. हे इमानदारीनं होतं, तुला दाखवायला हे महाराज पहा म्हणे, इतकं अगाऊ आहे म्हणे. म्हणजे मी त्याला नेहमी म्हणू की तुम्ही लयच बोलताय का, पोराला जास्त असं बोलू नये नवनीतच्या पानावर. मग मी त्याला म्हटलं काय म्हटलं, इतकं जर तुला माहित आहे करेक्ट, इतका विद्वान का स्वामी विवेकानंद हरकत झाला नाही, तुला पान नंबरासहित जर माहित आहे, काय तर माहित म्हणे पुढे होतं. म्हटलं मग पुढे होतं तर लिहिलं का म्हणे, जीवावर आलं म्हणे. इतके बिलिंदर. एकदा तर एका पोरानं मास्तरले म्हटलं गुरुजी समुद्रात जर म्हणे, नाही मास्तरनं विचारलं पोराला, समुद्रात जर म्हणे आंब्याचं झाड लावलं त्याचे आंबे कसे खाशील, पोराला विचारलं. पोरानं म्हणाला होतं माझ्यानं होणार नाही, जहाजात बसून नाही, असं काहीतरी म्हणाला होतं. पोरगा म्हणे गुरुजी मी उळत उळत जाईन म्हणे, त्याचे आंबे खाईन. उळत जाऊन काय मास्तर म्हणे गध्या, तुले उळत जायला पंख कथा बापानं लावले का म्हणे. पोरग लय पुढचं पोरग म्हणे मग समुद्रात झाड का तुझ्या मायनं लावला का म्हणे. पोरं लय खतरनाक आहे, पोराचं काही सांगता येत नाही. मग सगळे खोटे बोलायला लागले. आपण स्त्री शब्द सांगू राहिलो हो, सगळे खोटे बोलायला लागले. आणि खोटं बोलता बोलता एक पोरग म्हणे 2 बाया एका खोलीत 2 मिनिटं गुपचूप बसल्या. मास्तर म्हणे याचा पहिला नंबर, बसूच शकत नाही म्हणे. जगातलं सगळ्यात मोठं खोटी गोष्ट हेच आहे. नाही अलग लक्ष, याला 5Gचं कार्ड पाहिजे. जगात याच्यापेक्षा मोठी खोटी गोष्ट बाया बसूच शकत नाहीत म्हणे. पण खरं सांगू, मी जर मास्तर असतो साधू बाबा, तर म्या त्याचाही नसता पहिला नंबर दिला. म्या पहिला नंबर दिला असता त्या पोराचा, ज्यानं म्हटलं असतं एक बाई एका खोलीत 1 मिनिट गुपचूप बसली. एक बाई बी नाही बसू शकत. त्या जलचक्रजूळ एक गाव आहे, तिथं मी गावाचं नाव नाही सांगत, कोणा सोयरे धायरे असतात, तिथं एका गावात गेलो बा, कीर्तन आली. आता जरा लवकर गेलो, हरभऱ्याला पाणी देणं नव्हतं त्यावेळेस. आज जसा उशीर आलो तसं नाही, लवकर गेलो दुपारी. आणि दुपारी गेलो ते बॅग, आता नेहमी परिचयाचं घर म्हटल्यावर जसं तसं अंदर गेलो मारुती महाराज, आणि गेलो बॅग दिली पलंगावर ठेवून, हातपाय धुवायला बेसिंगच्या इकडे जायला लागलो, तर मला स्वयंपाक खोलीतून आवाज आला. माझा जवळ आलता, गंगीनं चाय प्यायला नाही नेला, आणि तिच्या जवळ आल्या परत नेत असतो, आणि थांब फक्त आता तिचा जवळ येऊ दे, आणि आता तर मी आणतच नाही, मला काय करावं लागते. मी विचार करू लगाचं मावशी कोणा संग बोलून राहिली. मी गेलो अंदर स्वयंपाक खोलीत जाऊन म्हटलं मावशी काय चालू आहे, म्हणजे तुम्ही काही आले बाबा महाराज. नाही बा तुमच्या संग बोलून काही मनाशीच चालू होतं. म्हणजे एक बाई एका खोलीत 1 मिनिट बी गुपचूप बसू शकत नाही, याला म्हणतात स्त्री. ते नाम शब्द संघात अतिवदती, याचा स्त्री. असे 14 नावं शास्त्रानं सांगितले. आपला हा विषय कुठून निघला हो, फोल. फोल बोलणं. किती फोल बोलतात बाया, खरं सांग किती बोलतात. हळदीच्या दिवशी हळद असते, हळद रात्रभर जागरण करला. जुन्या काळातल्या इतके त्रास होते बायाले, तरी फारकत्या नव्हत्या होत. त्याचं कारण त्या हळदीच्या दिवशी जुन्या बाया नामस्मरण करत, देवधर्म करत, मस्त देवाधर्माचे गाणे म्हणत. आता ज्या बाया जे रिकामे धंदे बसतात गप्पा करत, याची पोरगी गेली, खरं सांग फारकती होईल नाही तर काय होईल. एक काम आहे का, त्या हळदीच्या दिवशी किती फोल बोलतात. तेवढाच मी म्हणतो, तेवढं जागरण जर येईना देवासाठी केलं तर एका रात्रीत देव भेटीन कधी येईल. पण नाही भेटत का, कारण ते बोलणं फोल आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात आमचं असं नाही. मग का हो तुकोबार आहे, कसं आहे तुमचं बोलणं. आमच्या बोलण्यामध्ये सार्थकता आहे. काय सार्थकता आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे काय होईल हो महाराज त्यानं. तेने माया जाळ तुटतील
सकळ तुम्ही सगळेजण हरी हरी म्हणा. का हो बोलताना बोलत ना नाही तेने माया जाळ तुट मायेचं जाळ तोडण्याची ताकद आमच्या शब्दात आहे असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे माझं बोलणं फोल नाही. बरोबर तुकाराम महाराज, तुमचं बोलणं आहाच नाही समजलं, तुमचं बोलणं फोल नाही समजलं, तुमचं बोलणं मोकळं नाही असं सुद्धा तुम्ही म्हणता. आपण एका एका शब्दावर बोलू राहिलो बरं. पहिलं नव्हती हा शब्द तीन इकडे लावला, दुसरा शब्द आहाच, तिसरा आपण वापरला फोल, आता वापरून राहिलो मोकळे. तुकोबाराय म्हणतात माझं बोलणं मोकळं नाही. समजून राहिलं काय बरोबर? पा बरोबर राजा मारुती बा समजते का? लोक म्हणतात किंवा आमचे काही कीर्तनकार म्हणतात तुम्हाला शास्त्र कळत नाही म्हणून आम्ही विनोद करतो. गध्या तुले सांगता येत नाही हे सांग. तुले भाऊ कधी तू येतेच असते, शिबिराले भेट द्यायला गेला तरी तू येतेच असते. तू टीव्हीवर बी तेच आहे तुझ, आणि तू युट्यूबला ऐकलं तरी तेच आहे. सगळ्याला माहित आहे ना भाऊ, तू आला की अभंग कोणता घेतो ते माहित आहे आम्हाला. एकाच ठिकाणी दुसरा घेतला तर तोच तोंडात आलता होता, घेतला दुसरा सुरू त्यानं केली. असं ते जाऊ द्या, आपल्याला काय आपण बोलणं सोडायला फालतू बोलायला नाही पुरं. वरून तुमच्या माथ्यावर खापर पडा, तुम्हाला समजत नाही. अरे ज्ञानोबाराय पुढचे बसेल माणसाईले म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. पुढे बसले सगळे विद्वान आहेत महाराज. 1400 ग्रॅमचा मेंदू या पोराले, 1400 ग्रॅमचाच मले आहे. मले समजते यायले समजत नाही. असं कसं काय? तुले सांगता येत नाही हे त्यातली गोम आहे, तुले दुसरं जमतच काही. त्यामुळे मोकळे या शब्दावर आपण बोललो. काय मोकळं? मग मोकळं कशाला म्हणतात? हा जे बांधेल नाही त्याला काय म्हणतात? मोकळं. समजा एखादा बैल बांधलेला नाही, आपण काय मोकळा आहे म्हणतो ना आपण. मग तुकोबाराय म्हणतात माझं बोलणं मोकळं नाही. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराजचं बोलणं कसं आहे? हा बांधलेला आहे, बांधलेलं. मग कशानं बांधलेला आहे हो? बांधण्याला आपण 3 प्रकारचे साधनं वापरतो. किती? 3. लक्ष द्या इकडे. एक सुतळी वापरतो आपण, एक चराट वापरतो आणि एक साखळदांड वापरतो बांधायला. समजा तुम्हाला हत्ती बांधायचा आहे, बोला साखळदांड. एकची मोटर विहिरीत सोडायची आहे आणि ते बांधायची आहे अद्दर पाण्यात हा चराट. बरोबर चराट. अंगठ्याला अंगठा बांधायचा आहे. म्हणजे बांधा नाही लागू कोणाचा, समजा बांधायचा आहे अंगठ्याला अंगठा. तर कशाने बांधा लागेल? सुतळीनं बांधा लागेल. म्हणजे बांधण्याला आपण किती साधनं वापरतो? 3. तुकोबाराय म्हणतात माझंही बोलणं 3 प्रकारेच बांधलेलं आहे. माझं बोलणं वेद रूपी साखरदांडानं बांधलेलं आहे. माझं बोलणं पुराण रूपी चराटानं बांधलेलं आहे. आणि माझं बोलणं संत रूपी सुतळ्यांनी बांधलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे तुकाराम महाराजचं बोलणं कशा कशानं बांधलेलं आहे? एक वेद, दुसरं पुराण, शास्त्र नाही, शास्त्र वेद एक. शास्त्र यात सगळ्या उपनिषद वगैरे सगळे याले शास्त्र म्हणतात. तर वेद, पुराण आणि संत जसे वागले तसाच मी बोलतो. मी मोकाट काही बोलत नाही. म्हणजे माझं बोलणं मोकळं नाही, म्हणजेच कसं नाही, मोकाट नाही. माझं बोलणं बांधलेलं आहे. मग कसं कसं बांधलेलं आहे? माझं बोलणं वेदानं बांधलेलं आहे. मी जे बोलीन ते वेदात सापडीन, तसं मी मोकाट बोलत नाही. तुकोबारायचं प्रमाण आहे वेदबाह्य, रिकामी जागा, बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगा माझी. जो वेदाच्या बाहेरचं बोलीन तो काय तोंड्या आहे, काय तोंड्या, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे वेद सोडून मी बोलत नाही असाच अर्थ होते ना. किंवा आणखीन एक प्रमाण जर द्यायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात मी जे बोलतो ते जे बोलतात लगेच साधी गोष्ट सांगतात. साधी म्हणजे सगळ्या कणाकणात देव आहे. ऐकून राहिले का? झोपणारी निदान मागं तरी बसायला पाहिजे. निदान माहित आहे मला तुम्हाला झोप नाही लागली ना, मग ते डोळे तरी नका उघडे ठेवून झोपा. कसे झोपा फक्त उघडे ठेवून झोपा. काय ऐका इकडे लक्ष द्या. वेद, माझं बोलणं कशानं बांधलेलं आहे? वेदानं. मग तुकाराम महाराज साध्यात साधी गोष्ट सांगतात. कणाकणात देव आहे. हे आपण चालता बोलता बी म्हणतो का नाही? बाया माणसं असे तंबाखू खाता खाता म्हणतात बाई हप्पा कणाकणात देव आहे. असे साध्या गप्पा करता करताही म्हणतात की नाही सगळीकडे देव आहे असं म्हणतो का नाही आपण? मग सगळीकडे देव आहे
असं आपण साधं बोलताना बोलतो. मग किती साधं बोलणं आहे हे? तुकाराम महाराज एवढं साधं बोलतात, पण लगेच बोलणं बांधेल दाखवतात वेदात. विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार. तुकाराम महाराज म्हणतात विश्वी विश्वंभर, या पूर्ण विश्वामध्ये विश्वंभर आहे, विश्वाचं भरण पोषण करणारा आहे. पण बापू हो, मनाचं नाही सांगत बरं. बोले वेदांतीचे सार, लगेच बांधलेलं दाखवतात. मी जे बोलतो ते वेदात आहे. आलं लक्षात? म्हणजे पहिलं बांधलेलं ऐकलं. आता दुसरं, माझं बोलणं संत रूपी साखरदानांनी, माफ करा, सुतळ्यांनी बांधलेलं आहे. मी जे बोलीन तसं संत वागलेले असतील किंवा संत तसे बोललेले असतील. साध्यात साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. नाथबाबाच्या घरी नाथबाबांनी पंगत दिलती होती. एक पंगत ब्राह्मणाची बसवली आणि एक शूद्राची बसवली. तुकाराम महाराज बरोबर जसे नाथबाबा वागले, इकडे लक्ष द्या हो जरासं, जसे नाथबाबा वागले, नाथबाबा कसे वागले की नाथबाबांनी विचार केला का हा कोण्या जातीचा आहे, याला जेवण द्या का नाही द्या, हा विचार केला का नाही. बर तुकाराम महाराज तसेच बोलले, क्षुधे लिया अन्न द्यावे पात्र न विचारून. उपाशी माणसाला अन्न द्यावं, तो पात्र आहे का अपात्र आहे, याची जात काय आहे, याचा धर्म कोणता आहे हे पाहू नाही. हा, तुम्ही असं म्हणू शकता गड्या, जय श्रीराम म्हण तर मग मी देतो, असं तुम्ही म्हणू शकता. कारण मग आता आपला भंडारा आहे भाऊ, आपण नाही म्हणा तर कोण म्हणा. विठाल विठाल. पण जात पाहून, हा जय श्रीराम मग कोणी म्हणो, कोणी जातीचा असो, त्याला आम्ही देऊ, कारण आमचा नियम असतो आहे. पण जात पाहून नाही, असं तुकोबाराय म्हणतात. क्षुधे लिया अन्न द्यावे पात्र न विचारून. पात्र पाहिलं नाही, जसं नाथबाबानं पाहिलं नाही तसं मी पाहत नाही. म्हणजे माझं बोलणं कशानं बांधलेलं आहे, संत जसे वागले त्यानं माझं बोलणं बांधलेलं आहे. बरं तुकाराम महाराज, आम्हाला समजलं तुमचं बोलणं वेदानं बांधलेलं आहे. आम्हाला समजलं जसे संताच्या सुतळ्यांनी तुमचं बोलणं बांधलेलं आहे. तुम्ही आणखीन एक तिसरा प्रकार काढला, चराटानंही बांधावं लागते. मग तुमचं बोलणं चराटानं बांधलेलं आहे, याला काय प्रमाण? अभंगाचं पहिलं चरण.
रस सेवन केला ना, जो अभंगांचा हा रस आहे ना, हा जो आहे तो मी पुराणातला इतिहास जो आहे पुराणाचा, त्या इतिहासाचा मी गोड रस काढलेला आहे. म्हणजे माझं बोलणं पुराण रूपी साखर चराटांनी बांधलेलं आहे, असाच अर्थ आपण काढू शकतो. तुकोबारा म्हणतात पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. पहिला शब्द वापरला पुराणीचा इतिहास, गोड रस सेविला. तुकाराम महाराजांनी इथं रस जो पुराणातला तुकोबारायांनी सेवन केला त्या रसाला एक विशेषण लावलं गोड नावाचं. कसं गोड? मग का हो तुकाराम महाराज, तुम्ही काय म्हटलं की पुराणाच्या इतिहासाचा मी गोड गोड रस घेतला, असाच अर्थ होते ना. म्हणजे याचा अर्थ रस हा फक्त काही गोडच आहे पुराणात असा नाही होत. याचा अर्थ असाही होऊ शकते की पुराणात होते बरेच रस, कडू बी होता, खारट बी होता, तुरट बी होता, पण मी त्यातला कोणता घेतला? गोड घेतला. मग पुराणात कडू रस आहे का? आहे का पुराणात कडू रस? तर त्याचं उत्तर आहे घेणाऱ्यासाठी. जो जसं घेईन तसं त्याच काय, ज्यामे जितनी उपज है उतना ही उपजावे. ज्याची जशी लायकी असेल तो त्या पद्धतीने घेईन ना. एका जणांना रामायण ऐकलं, नीट ऐका, इकडे लक्ष द्या. काय ऐकलं? रामायण. त्याला विचारलं का रे काय घेतलं रामायणातून? तो म्हणे मी भरत घेतला. भरत घेतला तर बा चांगलं घेतलं यानं लोकांचं, कारण काय भरताचं बंधू प्रेम. म्हणलं का रे बा भरतातलं काय घेतलं? म्हणे बापा काय भरत नावा, भरत देवाचा भाऊ कसा होता म्हणे, 14 वर्ष राज्य केलं म्हणे, 10 पट अयोध्या वाढवली होती, 10 पट अयोध्या वाढवली. आणि 10 पट अयोध्या वाढून आमचा भाऊ खाली जमीनवर झोपते. तर भरत म्हणे की मी जमीनवर नाही झोपणार. गड्डा खंदून झोपत भरतजी, गड्डा खंदून. कारण जेवढ्या उच्च आसनावर मोठा भाऊ बसेल असते तेवढ्या आसनावर लायनानं बसू नये. आता बेसरम वर बसते खुर्चीवर आणि लायना खाली बसते, तो भाग वेगळा. पण भरत तो सांगायला लागला मी भरताचं बंधू प्रेम घेतलं म्हणे. काय भरताचं बंधू प्रेम होतं? 14 वर्षात एकही लेकरू जन्माला आलं नाही, आणि 14 वर्षात एकही माणूस मरू दिला नाही भरतानं. कारण यमाले सांगेल होतं जशी अयोध्या रामप्रभू सोडून गेले तशीची तशीच दिसली पाहिजे. दाबेराव होते ते शेवट लोक जशी तसेच दिसले पाहिजे. हो अयोध्येत होते तर जसे तसेच दिसले पाहिजेत, म्हणून 14 वर्षात यमाले प्रवेश नव्हता अयोध्येत. आमचे रामप्रभू म्हणतात का रे भरता सगळे जसं तसंच आहे का म्हणे. हा पहा ना तुम्ही, एकही मृत्यूचा दाखला नाही. पाहिलं महाराज रजिस्टर, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. रजिस्टर आणलं, ग्रामसेवकानं पुढे आपटलं, घ्या म्हणे पा, एकही नव्हतं मरेल. एक जण नाव आलं पुढे, एक मृत्यूचा दाखला जायला होता. रामप्रभू म्हणतात का रे भरता दिव्यास तर खाली अंधार राहिले का? पाय ना पहिलंच नाव आहे ना दशरथजी. दशरथजी गेले ना, आपले बाबाच तर गेले, काय गप्पा करून राहिला कोणाला मरू दिलं नाही म्हणे. दादा त्यावेळेस राज्य तुमच्या नावानं घोषित झालं होतं, मी माझ्या राज्यात नाही जाऊ दिलं. जेव्हापासून तुमच्या पादुका याच्यावर ठेवल्या गादीवर तेव्हापासून जर जायला शिंत मग सांगा. काय भरताचं बंधू प्रेम होतं महाराज. मुठभर जाऊ घ्यायचे भरतजी, मा भाऊ कंदमुळं खाते तर मला त्याही प्रकारचं अन्न खाता येणार नाही. मुठभर जाऊ घ्यायचे, गाईले खाऊ घालायचे, आणि सकाळी गाईच्या शेणात ते पडले की काडीनं काढायचे आणि ते गोमूत्रात टाकायचे, धुवून काढायचे, वस्त्र गाळ करायची आणि ते खायची. असे खाल्लं, असं 14 वर्ष, असं बंधू प्रेम. आणि मी मा भावासंग काहीच भांडणार नाही. मग यानं रामायणातलं गोड घेतलं का कडू घेतलं? बोला ना. गोड घेतलं. एका बाईला विचारलं, म्हटलं मावशी तुया काय घेतलं? म्हणे मी सीता घेतली. म्हटलं बा सीतेतलं हिनं काय घेतलं विचारू. म्हणे काय बाई होती म्हणे, मी तर उठली सुटली की मैचेली भिलाई, मैचेली भिलाई. आमच्या गावात एका बाईचं माहेर भिलाई होतं. ते उठली सुटली की धमकी देत मैचेली भिलाई. तर मी लगेच उठली सुटली की धमकी देत जाय, मी माहेरले जातो, वेगळं निघा, मी माहेरले जातो, वेगळं निघा, असं चालू असे म्हणे. माय आजपासून अजिबात म्हणणार नाही. एवढ्या मोठ्या चक्रवर्ती राजाची पोरगी, ब्रह्मांडाच्या मालकाची बायको, दशरथासारख्या पराक्रमी राजाची सून दगडाची उशी करून झोपली बा. आणि माय नुसतं नाटकं चालतात म्हणे, पावडरचा डबा नाही, फेरन लावली नाही, हे असे रिकामे धंदे मी आजपासून करणार नाही. खरं सांगा हिनं गोळ घेतलं का कडू? गोळ घेतलं. एका जणाला विचारलं तेव्हा काय घेतलं रे? म्हणजे रावण. रावण. मी म्हटलं बा यानंही रावणातलं काहीतरी, आता गाव चांगलं दिसते, म्हटलं रावणातलं काही चांगलं घेतलं शी. म्हटलं काय घेतलं रे? म्हणजे दुसऱ्याची बायको चोरून आणायची आणि जीव गेला तरी द्यायची नाही म्हणे.
आणली का नाही म्हणे दुसरी बायको चोरून राहणार नाही. गेला काय जीव गेला तरी दिली का म्हणे. खरं सांगा इमानदारीने गोड घेतलं का कळू रे? कळू घेतलं. म्हणजे रामायणासारखा पवित्र ग्रंथ आणि त्यातून हा कळू घेते. तुकाराम महाराज म्हणतात कळू नाही घेतलं कारण कोण काय कसं घेईन. एक पोरगा रोज त्या पोराला त्या बाप म्हणे अय बाबू गीता वाच, ए बऱ्या गीता. त्या बाप म्हणे बाप होता पोलिसात. बापा पोलिसात म्हटल्यावर रुबाब तर होताच. पोरगा म्हणे बाबा गीता वाचायला मला टाइम नाही, कॉन्व्हेंटचा अभ्यासच माझ्यानं होत नाही. बाबर किती मोठं वजा आहे मा पाठीवर. आता सरकारनं पुस्तकं वाढवले. काऊन वाढवले माहिती आहे तुम्हाला? कारण सरकारला माहित आहे इतक्या लेकराला नोकऱ्या दिल्या जात नाही. म्हणजे पाठीचा दांड पक्का झाला पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा कामा आला पाहिजे. म्हणून लहानपणापासून दांड पक्का करणं चालू आहे तो. हो ना, खरंच चालू आहे तो. बाबर बाबा मा पुस्तकात किती मोठे, माझ्या दप्तरात किती मोठे पुस्तक आहेत, हे माझ्या ज्यानं वाचवल्या जात नाहीत. दिवसभर किती 24 25 पानं अभ्यास करावं लागते. आणि तुम्ही उठले सुटले की गीता वाच, माझ्यानं होणार नाही. बाप म्हणे ते काही शानपणा करायचा नाही. महाराजनं सांगितलं गीता वाचायची म्हणजे वाचायची. मग यानं गीता वाचली. बिचाऱ्यानं श्रीमद भगवद्गीतेसारखा पवित्र ग्रंथ घेतला आणि रोज पारायण करत जाणे. एक दिवस बाप म्हणे अरे वाचत असता गीता? हा म्हणे हो. काय घेतलं गीतेतलं? यानं बापाच्या ड्रॉवर मधली बंदूक काढली, पिस्तूल, आणि बापाच्या कानपट्टीवर ठेवली. मरने के लिए तयार हो जाओ. तो म्हणे अबे मी तो बाप आव. म्हणे गीतेत हेच सांगेला यहाँ कोई किसी का बाप नहीं होता, यहाँ कोई किसी का बेटा नहीं होता. म्हणे गीतेत हेच सांगेला म्हणे. तो म्हणे अबे बापन लेख जाऊ दे म्हणे, पण मी मरीन ना. म्हणे आत्मा अमर होती, आत्मा मरत नसते म्हणे. अबे जाऊ द्या म्हणे, मरणार नाही, पण मी हे गोळी आरपार जाईन, छिद्र पडीन डोक्याले. म्हणे नयनम छिंदंती शस्त्र. नयनम हे शस्त्रानं कापल्या जात नाही, आगीनं जाळल्या जात नाही. काऊन टेन्शन घेऊन राहिले? 2 मिनिटाचा काम आहे म्हणे. खरं सांगा या पोऱ्यानं काय घेतलं? कळू का गोड? कळू घेतलं. मग तुकाराम महाराज मी कळू नाही घेतलं, गोड रस सेवन केला. गोड गोड घेतलं मी पुराणातलं. बरोबर तुकाराम महाराज गोड गोड घेतलं का? या गोड रस तुकाराम महाराजनं कसा सेवन केला? या 10-12 कथा आहे. 10-12तल्या आपल्याला एवढं काही सांगायला वेळ नाही. 10-12 सांगितले की 12-13 वाजतील आणि तुम्ही माझे 15-16 वाजव सांग. त्यापेक्षा मी एकच कथा तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो आणि त्या कथेतला तुकाराम महाराजनं कसा गोड रस काढला तुमच्या पुढे आणून ठेवतो. कारण पुराण खूप मोठं आहे. एवढ्या मोठ्या पुराणाचा तुकाराम महाराजनं रस काढला तर एका एका चरणात काढला. जसं आपल्या घरी पाहुणे जर आले तर आपण त्या पाहुण्याले, आपल्या घरी जर ऊस आहे पेरेल आणि ऊसाचा रस काढायची मशीन बी आहे, आणि आपल्या घरी पाहुणे आले तर बाबा असा धांडा घेऊन जातो का आपण त्याजवळ खाय म्हणून? नाही. आपण काय करतो? एवढा मोठा धांडा एवढ्याशा गिलासात आणतो का नाही? तसं तुकाराम महाराजनं मोठ्या मोठ्या कथा एका एका चरणात आणल्या. कसा कसा गोड गोड रस काढला आपण पाहू. एकच कथा पाहू आणि त्याचा गोड रस कसा काढला ते पाहून लगेच आपण आपल्या पूर्णविरामाकडे येऊ. लक्ष द्या इकडे सगळेजण. तुकोबाराय म्हणून एक पुराणामध्ये कथा येते. त्या कथेचं वर्णन एका चरणामध्ये करतात. नीट ऐका. द्रौपदी, कौरव जिंकले द्रौपदीला आणि पांडव हारले. मग द्रौपदी हात जोडली, धृतराष्ट्राच्या पुढे गेली हात जोडून, सासरे बुवा माझं रक्षण करा. सासरे बुवाला डोळे तर नव्हतेच, खाली पायाचं कामच नव्हतं. त्याच्यानं सासरे बुवानं बिचाराचे त्याला काही चाललं नाही. सासरे बुवानं खाली पाहिलं. पुढे मग मालकाई जोड गेली. मालक स्वतः हरलेले असल्यामुळे ते सुद्धा त्यामध्ये काही करू शकले नाही. पांडवांनी खाली पाहिलं. द्रोणाचार्याजवळ गेली. द्रोणाचार्य वाचवायला तयार नाही. भीष्माचार्याजवळ गेली. कृपाचार्याजवळ गेली. कोणीही वाचवत नाही. तिले समजलं आणि तिनं महाराज मग समजलं आपल्याला कोणी वाचवणार नाही. तिनं डायरेक्ट आपल्या साडीचे हात सोडून दिले. लुगड्याचे हात माफ करा, साडी नाही बरं बापू, लुगडं साडी नसते. ते रामानंद सागरनं दाखवल्या साड्या आणि घागरे. ते इथं त्याला माहीत कसे काय दाखवले कोण्या आधारावर. तर त्या लुगड्याचा हात दिला सोडून आणि महाराज एकनिष्ठेनं देवाचा धावा सुरू केला. कसा केला? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेडका सखया लावियेला लावियेला, वेडका सखया लावियेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया,
कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावयाला. मग तिथं भगवंत आले. भगवंतानं वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदी आई साहेबांचं रक्षण केलं. पण द्रौपदीला वस्त्र पुरवले. सगळ्यांना प्रसिद्ध कथा आहे, माहित आहे. मग ही कथा, एवढी मोठी कथा तुकाराम महाराजनं एकाच चरणात आणली. मारा हाका देवा भय अट्टाहासे, जव काळाईसे झाले नाही, जव काळाईसे देवा, एवढं मोठी कथा तुकाराम महाराजनं एकाच चरणात आणून टाकली. तुम्ही देवाले भीतीनं म्हणा, अट्टहासानं म्हणा, कशाही प्रकारे हाका मारा देव येते. म्हणजे एवढ्या मोठ्या कथेचा तुकाराम महाराजनं गोड रस काढला. आणखीन कसा गोड रस काढला, आणखीन एक कथा सांगतो. पण ती कथा सांगण्याच्या पूर्वी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मस्त आपण देवाचं आता भजन करत असताना सगळ्यांनी टाळी वाजव जा. आणि टाळी वाजून तुम्ही बी यायला उदळ नका देऊ, तुम्ही बी म्हणा. कारण आपले हे तुम्ही म्हणा मग हे कासाठी सांगा लागतो. तुम्ही पाक कीर्तनाचं असं अवलोकन करा. हे सांगल्याशिवाय लोक म्हणतच नाहीत म्हणत. लोकाईले इतकी लाज वाटते. तुकोबारायाचे प्रमाण आहेत धडधड. नारायणी लाज वाटे आणि बोबडी वाणी पोरापे. तुकाराम महाराज म्हणतात नारायण नारायण म्हणायच्या वक्ती लाज वाटते. यायले इथं आता विठ्ठल विठ्ठल विठोबा रुक्माई भजन तुम्ही पाहा ना, म्हणत नाहीत की असं करा विठ्ठल विठ्ठल असं वाटते पोत्याखाली उंदीर दबला. काय लाज इथं सोडायला पाहिजे. महाराज लाजे त्याशी वाटा नाही. जो इथं लाजन त्याला यातला वाटा भेटणार नाही. म्हणून इथं लाजू नाही आणि प्रपंचात लाजावं. आता हे पहा ना तुम्ही, हे प्रपंचात लाजत नाहीत अजिबात नाही. नातू मांडीवर घेऊन चौका मा म्हणणं नाही वागवा नाही लागत, वागवाच लागते. भाकर जर खायची असेल तर वागवाच लागते. पण त्याच्यासोबत तर निदान लाज सोडू नका. तरी नातू मांडीवर अल्ले मला नातू पोलीस होईन आणि त्याले मग मी पोलीसचा डले छानीन. तुकाराम महाराज म्हणतात बेसरमा बेसरम. तुका म्हणे बेशरमा. तुकोबाराय म्हणतात बेसरम धंदे नको करू, बोबडी वाणी पोरापे. म्हणजे इथं तोत्रा बोलायला चालते. इथं सर्क विठ्ठल विठ्ठल येत नाही. म्हणून सर्क म्हणा, सगळे न म्हणा म्हणसान ना. हो, प्रपंचात लाज धर्याची, परमार्थात सोडायची. आपली तटी सोडणं चालू आहे. तुम्ही पहा, नवीन लग्न होईल पहा ना तुम्ही. नवीन लग्न झालेले जोडपे पाहिले का तुम्ही? किती लाज सोडता. तुम्ही गाडीवर बसेल पाहिले का नवीन लग्न होईल जोडपे? त्यानं निदान मंदातून हवा तरी जाऊ द्यायला पाहिजे की नाही? अमोल महाराज, मंदातून हवा जाऊ द्यायला पाहिजे की नाही? हवा बी नाही जाऊ दे. म्हणजे कोण गिअर टाकून राहिलं, कोण पेट्रोल टाकून राहिलं हे बी ओळखू येत नाही. म्हणजे तिथं लाज धरायला पाहिजे. तिथं लाज सोडतात. महिन्या आधी महाराज आता शूटिंग काढणं चालू आहे. महिन्या आधी नरदेव नवरी फिरायला जातात. महिन्या आधी लग्नाच्या. मधुबा तुम्हाला माहित नाही? खरंच नाही माहिती. महिन्या आधी फिरायला जातात नरदेव नवरी. आणि ते पोरगी फिरून आल्यावर मग तिनं जे तिकडे कॅसेट काढली, जे रिकामे धंदे काय केले, तिनं ते तिच्या खोलीत पाहाव का नाही? दोघांना तुम्ही काढली, आता तुम्ही रिकामे धंदे तुमच्या खोलीत ते पहा. महाराज ते तिच्या बापाला दाखवते, बाबा हे मी आहे ना मोकळे केस सोडेल. तुम्ही ओळखलं नाही का मला? हे मी आहे ना. ते प्री वेडिंग शूटिंग म्हणतात त्याला. मी आहे ना, म्हणजे हे बापाला दाखवते मी इतकी अगाऊ होती, तुम्ही मला ओळखलंच नाही. जाऊ द्या आता फक्त अटी लाज सोड जा. काय आता इथं लाज सोडायची. आता सगळ्यांनी मस्त आपण विठोबा रुक्माईचं भजन घेऊ. भजन चालू असताना सगळ्यांनी टाळी वाजवा आणि तोंडानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
म्हणतात पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. मी गोड गोड रस घेतला. कसा कसा घेतला महाराज? एकाच मिनिटामध्ये एक कथा सांगतो, लगेच सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्ही महाराज बाकीचे चरण काय करता? तर आपण बाकीच्या चरणाची प्रतिज्ञा करेल नाही. आता जैल यातलं समजत असेल. तुम्ही पहा, आपण फक्त काय बोललो होतो की या अभंगामधून तुकाराम महाराज त्यांचं कवित्व कसं आहे ते सांग. पुढच्या उपदेशाची प्रतिज्ञाच करेल नव्हती, कारण आपल्याला माहित आहे एक व्यवहारामध्ये म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरायला पाहिजे. म्हणजे अंथरून हात भरण पाय गावभर असं नसते. तसं आपण प्रतिज्ञाच पहिल्या चरणाची दुसऱ्या चरणाची केली होती. फक्त ऍडव्हान्स मध्ये पहिलं बी सोडून घेतलं ते आपलं वैभव समजा आपण सोडलं. पण वास्तविक पुढच्या 4-5 चरणाची आपण प्रतिज्ञा करेल. म्हणून आपण इथं जरी कीर्तन आता समाप्त केलं तर आपल्याला दोष लागणार नाही प्रतिज्ञा भंगतेचा. त्यामुळे आपण एकच कथा पाहू आणि त्या कथेतून तुकाराम महाराजनं कसा गोड रस काढला ते पाहू. लगेच शेवीला पूर्ण विराम देऊ. लक्ष द्या इकडे. एक गजेंद्र नावाचा हत्ती होता. तो त्रिकूट नावाच्या पर्वतावर राहत जाय. त्रिकूट नावाचा पर्वत म्हणजे काय? सत्व रज तम या 3 गुणाच्या आधारावर जीव असते. गजेंद्र म्हणजे जीव. त्याची इच्छा झाली सरोवरात संसार घेऊन, म्हणजे सगळा आप्त परिवार घेऊन जायची. मग सरोवरामध्ये तो गेला. सरोवरामध्ये गेला म्हणजे काय? संसारात तो पडला. संसारामध्ये विकार असतात. सरोवरात तसा विकार होते. विकार म्हणजे कोण? मगर. त्या मगरानं त्यातल्या एका विकाराने त्याचा पाय पकडला, म्हणजे मगराने त्याचा गजेंद्राचा पाय पकडला. हे जीवाला विकार त्रास देत असतात. तसे गजेंद्राचा पाय पकडला मगरानं आणि 1000 वर्ष युद्ध चाललं. तुम्हाला प्रसिद्ध कथा आहे. आमचे गुरुनाम गुरु वक्ते बाबा म्हणत, बापा असा युद्ध चाललं. गजेंद्राचे सगळे लेकरं पाखरं नातू बितू आले. गजेंद्राले बाहेर वळत आणि तो एका झटक्यात पुरी उतळण अंदर नेत जाय. आबा म्हणत पूर्ण उतळण अंदर डबल सुरू. जोर लगा के हैया, जोर लगा सुरू डबल. 1000 वर्ष युद्ध चाललं आणि त्या युद्धाचा निष्कर्ष असा निघाला की एक पोरग खसक्याला लागलं. कोणी म्हणे हरभऱ्याला बांधायला लागते, कोणी म्हणे मा पेरणं जाय, कोणी म्हणे मा बाहेरही नाही निघला अजून, डुकर त्रास देऊन राहिले. सगळे पोरं एक कचकच जाय. पोरगी म्हणे बाबा मी थांबली असती, तुम्हाला माहित आहे की नाही लहानपणी मी किती तुमची बाबा करत जाव, पण काय करू मा पोराची ट्युशन आहे. असं एक सगळं निष्ठायला लागले. सगळे गजेंद्राजवळून जायला लागले. एक बायको गेली, सगळ्या बायका गेल्या, एकच राहिली म्हातारी. ते बसली काठावर आणि ते करे टाटा कही जाता, जास्त जोर नका काढू, तुम्हाला त्रास झाला की माझ्यानं पावल्या जात नाही, जा मुकट्यानं. असं आता काली ना कारण तकलीफ घेता, खाली वर खाली धरा, वर धरा खाली धरा, असं ते गजेंद्राला त्याची बायको म्हणे. असं सगळं तुकोबारायांनी या गजेंद्राच्या कथेचा पूर्ण कथेचा गोड रस काढला. काय गोड रस काढला हो तुकाराम महाराजनं? एवढी मोठी कथा, त्या कथेत मला सांगा गजेंद्राले एवढा मोठा परिवार, पण कोण आलं सोडवायला? कोण आलं? कोणीच नाही आलं. तुकाराम महाराजले त्या पूर्ण कथेचा गोड रस काढला. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचोनी, एक चक्रपाणी वाचोनी, चक्रपाणी वाचोनी, एक चक्रपाणी वाचोनी. तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचोनी, चक्रपाणी वाचोनी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. एक देव सोडला तुला कोणी सोडवणार नाही. एवढ्या मोठ्या कथेचा एकाच चरणात एवढी मोठी कथा आणली. याला म्हणतात पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. बरोबर तुकाराम महाराज आला आमच्या लक्षात. पुढे काय झालं. त्यामुळे झालेली सेवा हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न भावस्कर बाबाच्या चरणी अर्पण करतो. कारण का, माझ्या बुद्धीप्रमाणे जे काही मला बोलता आलं तसा बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही गुरुजी जवळ शिकलो, वास्तविक जर खरं पाहिलं, अगदी हृदयावर हात ठेवून व्यासपीठावर आहे, वास्तविक ही मागही बी तसंच बोलतो पुढेही तसंच बोलतो की आमच्या गुरुजीजवळ जेवढे तयार विद्यार्थी आहेत त्यातून सगळे मागून नंबर आमचा लागतो खरोखर. आणि वास्तविक खरोखर जर सगळ्यात जास्त आमच्या टीम मध्ये कोणी शिकलं असेल तर हे ते समोर आहेत म्हणून नाही बोलत, त्यांचे खरोखर इमानदारीनं माझी ते कबूल करतील हे, पण ते करतात का नाही त्याचं त्याला माहिती.
माझी फक्त एक ग्रंथ अर्धा वैर आहे. आणि त्याने लघुही माझ्या आधी सोडवणं झाली होती त्यांची, नाही लघु नाही, रचनानुवाद कौमुदी त्यांची माझ्या आधी झाली होती. आणि त्यानंतर माझ्यासोबत त्यांनी लघु थोडीफार सोडवली. माझी थोडी झाली आणि त्यांची फार झाली खरोखर. आणि अशा पद्धतीनं असे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू यांच्या अमृततुल्य वाणीमधून खरोखर तुमच्या गावाचं भाग्य म्हणा लागेल. याचं कसं काय मन फिरलं, त्याला कसं काय तारखा कॅन्सल करून कथा करा वाटली, त्याचं त्याईले माहीत. त्याचं त्याईले म्हटल्यापेक्षा तुम्हाला खरं सांगू, त्याचं तुमच्या गावावर असणारं प्रेम, आदरणीय सदू पाटील असतील, आमचे श्यामभाऊ असतील, ते खरोखर वास्तविक आहे. ते मागही नेहमी नाव काढतात, म्हणत बाबा ते येऊल खेड्यात 2-4 माणसं मधुबाबा हे साधूबाबा याच्यासाठी खरंच मनापासून कधीच त्या कीर्तनाला नाही म्हणा वाटत. तर खरोखर त्यांनी कथा केली त्याबद्दल महाराज वज हलकं केल्याबद्दल धन्यवाद. आणि तसंही मोठ्या भावाचं कामच असते लहान्या भावाचं वज हलकं करणं. तर त्यामुळे झालेली सेवा हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न बावस्कर बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते हा गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात हा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवतीपाल शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आज कधी एवढे मृदंगाचार्य होते, सगळे वाजवायची पाहिजे. पण ज्यानं आपलं पहिल्या वर्षीपासून संकट काळात आपली साथ दिली, मला असं वाटलं होतं आज आम्ही सागर मारले बोल्याच्या ओघात राहून गेलो. सागर मारले म्हणणार तुम्ही आमच्या मारुती महाराजले बसू द्या, तर माझी विनंती आहे बा तुम्ही पायजा मान्य करता का नाही, तर उद्याचे दिवस आमच्या मारुती बोले वाजू द्या. त्याचं तसं काही म्हणणं नाही, पण माझं म्हणणं आहे वाजू दे का, उद्याही वाजू द्या. मृदंग ना हो विठ्ठल जय 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 विठ्ठल